स्वामी भक्तांनो, तुम्हाला माहित आहे का, श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की हा जप जर तुम्ही मनापासून केला तर जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. पण अनेक भक्तांच्या मनात असा एक प्रश्न असतो की स्वामींचा हा जप नेमका कसा करायचा आणि जप करण्याची योग्य वेळ कोणती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ जपाबद्दलची महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांचा जप म्हणजे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने श्री स्वामी समर्थ या नावाचा सतत उच्चार करणे. स्वामींचे नाव हेच एक शक्तिशाली मंत्र आहे. जो भक्त मनापासून जप करतो त्याच्या जीवनात स्वामींची कृपा कायम राहते. जप करण्यासाठी सर्वात आधी शांत जागी बसावे. स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती समोर ठेवावी. मन शांत करून डोळे मिटावे आणि मग हळूहळू मनात किंवा आवाजात जप सुरू करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करताना मनात स्वामींचे स्मरण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. स्वामींचा जप तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता, पण काही वेळा विशेष शुभ मानल्या जातात. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही हा जप करू शकता. सायंकाळी दिवा लावल्यानंतरही करू शकता किंवा झोपण्यापूर्वी देखील करू शकता. यावेळी हा जप केल्याने तुमच्या मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. सुरुवातीला तुम्ही 1 माळ जप रोज करू शकता. नंतर हळूहळू 3 माळ किंवा 11 माळ असा जप वाढवू शकता. महत्वाचे म्हणजे जप करताना श्रद्धा आणि विश्वास असावा. स्वामींचा जप केल्याने काय होते तर स्वामींचा जप केल्याने मन शांत होते, भीती आणि चिंता कमी होते, अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते, जीवनात सकारात्मक बदल होतात. हा मंत्र करताना तुम्हाला असे वाटेल स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे आहे. जर तुम्हीही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.